या विहिरीमध्ये 50 बोर मारल्या गेलेले आहेत आणि आतापर्यंत या विहिरीला जे आहे 3.5 करोड रुपये खर्च आलेला आहे। आणि रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, या विहिरीमध्ये 50 बोर मारल्या गेलेले आहेत आणि आतापर्यंत या विहिरीला जे आहे 3.5 करोड रुपये खर्च आलेला आहे आणि 5 करोड रुपये या विहिरीला पूर्णतः खर्च करायचा आहे। तरी मित्रांनो, हे 150 ते 200 फूट विहीर खोल घातल्या गेलेली आहे। तर एवढी मोठी विहीर खणण्याचं कारण म्हणजे गुरुद्वाड्याची 400 ते 500 एकर जमीन भिजण्याकरिता या विहिरीला इतक्या खोल घातलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या विहिरीमध्ये हायवा येण्यासाठी आणि रोड केला आहे आणि रोडच्या माध्यमातून किती पाणी साचलेलं गेलं आहे। तर मित्रांनो, या विहिरीमध्ये ॲट ए टाईम 10 हायवा जात होत्या आणि जेसीबीने या विहिरीचा आणि हायवाने माल काढला गेला आहे। तर मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो। तर किती भली मोठी विहीर आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, मी सांगायची गरज नाही। जर तुम्हाला ही विहीर पाहायची असेल मित्रांनो, या विहिरीला पाण्याकरिता खूप लांबून लोक यायले तर तुम्हाला ही विहीर पाहायची असेल तर ही नांदेड जिल्ह्यामध्ये आहे। तर या विहिरीला पाहण्यासाठी खूपच गर्दी होत आहे सध्याच्याला, कारण की ही विहीर चर्चाचा विषय बनली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये। तिला पाहण्याकरिता दुरून दुरून लोक यायले तर मित्रांनो, आवाज तुम्ही पाहू शकता। हॅलो, इको आवाज होत आहे या विहिरीमध्ये। आणि मी तुम्हाला अशी शूटिंग दाखवली तर तुम्हाला काय वाटेल, आभाळावर शूटिंग दाखवली, कारण की हे पाण्यामध्ये छायाचित्र दिसत आहे आणि निळसर पाणी या विहिरीचं आहे। तर आशा करतो मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्लॉग व्हिडिओ आवडला असेल। जसं तुम्ही माझ्या विहिरीच्या मागील व्हिडिओला प्रेम दिलं तसं या पण व्हिडिओला द्या। तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो। तोपर्यंत बाय।